ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक, अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला। वेव्हज परिषदेमध्ये 4 दिवसात विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल, वेव्हजमध्ये 77 देशांचा सहभाग। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखला 12वीमध्ये 85% गुण, कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाही, पण आरोपींना फाशी द्यावी, वैभवीची प्रतिक्रिया। यंदा 12वीचा 91.88% निकाल, यंदाही मुलींनीच बाजी मारली। 96.74% कोकण विभाग अव्वल, तर लातूरचा सर्वात कमी 89.46%। मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 23%वर। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय, पालिकेकडून स्पष्ट। राज्यावर गारपिटीचे संकट, पुढील 5 दिवस राज्यात उन्हाळी पावसाचा जोर राहणार। बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला इशारा। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे तेहरी जिल्ह्यातील कॅम्प्टी धबधबा प्रवाहित। नवोदित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून अभिनेता एजाज खान विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, लग्न करण्याचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप।